रामकृष्ण हरी मंडळी. तर बघा सकाळची कामं तर चालू झाली, तर मस्त आता भाकरी करून घेतली आता आणि मस्त चांगला झणझणीत ठेसा बनवावा म्हणलं. चुलीवरचा ठेसा तर एक नंबर लागतो आणि पावसानं तर आहे ना खूप परेशान केलं बघा. 24 तास पाऊस चालू आहे. तर बघा तुम्हाला शेतात दाखवते आता कसलं पाणी साचलंय. आताच आणले शेतातलं तोडून तंबाटी कारली आणि भाकरानं टमाटा खाल्ले. लागायला किती तिखट मिरची आहे का ह्याच्यात टमाटर पण टाकायचे आपल्याला. टमाटर ते गावरान ठेसा चुलीवर, गावरान मिरचीचा ठेसा चुलीवरला आणि ज्वारीची भाकर. पकड काय झाली गडीतली. ह्याच्यावर मीठ टाकायचं. हे भोपळा आपला भाजी करायला भोपळा हे करून घेतलाय, शिजवून घेतलाय आधी थोडा. भोपळा बनवायचा आणि सकाळचा स्वयंपाक आहे. पटपटा उरकून आणि रानात जायचंय. बाकीची सगळी कामं असतात. बघा आता मीठ आणते टाकायचं, मीठ टाकायचं असं. आणि काही जण कशी मिक्सर मध्ये करतात, पण गावाकडची पद्धत मिक्सर मध्ये नाही. बघा आता कसं मिक्सर तयार होतंय आपल्या इथं. चला आता झाला स्वयंपाक करून. आता शेतामध्ये बघू आता पावसाने किती वाट लागली, कशी वाट लागली चला बघू. बघा तर मंडळी पाऊस चालू आहे कंटिन्यू. आणि बघा ही कांद्याची आमची कसली अवस्था झाली, तरी पाऊस नावच घे नाही उघडायचं. तर बघा ही कांदा आता किती एक महिन्यात झालं लावलेलं कांदा. तर बघा ही पाणी कसलं जास्त आणि आता सध्या पाऊस चालूच आहे. सगळं नासून चाललंय, रोप सगळं खराब झालं. तिकडं आंब्याच्या तुकड्या ते सगळं पाणीच पाणी. अरे देवा उघड बाबा आता तरी पाऊस. बाद झालं तरी रानात साचलेलं पाणी जिकडून असं थोडं खांदून थोडं पाणी सोडून दिले बाजूला, नाहीतर सगळं रानात साचलं असतं. बघा तळ पण फुल भरलंय. जिकडं तिकडं बघा सगळं पाणीच पाणी. बाद झालं. पुढच्या वर्षी बी पळायला थोडा पाऊस राहू दे म्हणावं देवाला. एकाच वर्षी सगळं पाडतो का काय. सगळं शेतकऱ्याचं माती सहित वाहून तर चाललं. तर बघा पाणी सगळं फोडे आली पण तरी पाणी तितकं साचत गेलं. सगळं कांद वाहून गेलं, सगळं बुडून नासून गेलं. सगळा ते नाश झाला सगळा. किती कष्ट तरी करावं शेतकऱ्यांना काय माहिती. आणि कुठं जिथं तिथं फक्त शेतकऱ्याला परीक्षा द्यावा लागते का म्हणून असं काय माहिती. बघा तिकडं कांद्याची वाट लागली आणि इकडे या सोयाबीनची वाट लागली. सगळं पाणीच आहे, चिखल आहे ना, गुडघ्या इतकाली पाय फसते त्याच्यामधून. कसं काढावं सोयाबीन. सगळं काळा भंगार पडले बघा. काय करावं आता हे सोयाबीनला आणि काय नाही. कधी उघडन काय माहिती. आता नुसतं पाऊस उघडायची वाट बघायची, त्यावर काळं भंगार होतंय. पलीकडं तर नुसतं पाणीच पाणी साचलंय. थोडं पाणी आहे त्याच्यात, विलाजच नाही आता. नुसतं बघत बसायचं.